सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवूया द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, आपली हाताची कोपरं शरीराच्या लगत असतील आणि डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. आपली मान जास्त पुढे किंवा मागे न झुकता मध्यभागी समस्थितीमध्ये. चेहऱ्यावर जेंटली स्माईल. आपण 1 तास जी साधना करणार आहोत त्यासाठी शरीर आणि मनाने स्थिर होऊया. पुढील 1 तास हा स्वतःसाठी आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. ही भावना आपल्या मनात. एक मध्यम पट्टीत ओंकार करूया. शरीर आणि मनाने स्थिर होऊया. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत उच्चार. ओ श्वासाची जाणीव. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. मानसिक स्थिरता करणार आहोत आपण कपालभाती. 15 ते 20 स्ट्रोक्स आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, प्रचंड डोकेदुखी आहे, सर्दी झाली असेल, त्यांनी कपालभाती करणं टाळायचं आहे. त्यांनी श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने करावी. बाकीच्यांनी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. पोट हळूहळू बाहेर येत आहे आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीवर सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करूया. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. छान, व्हेरी गुड. स्टॉप द ऍक्शन. काही क्षण श्वासविरहित अवस्था त्याची अनुभूती घेऊया, ज्याला ऍप्निया स्टेज म्हणतात. कपालभाती केल्यानंतर काही सेकंदासाठी आपला श्वास थांबतो आणि तो पुन्हा पूर्ववत सुरू होतो. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. एक दीर्घ श्वसन करूया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना या निसर्गातली चैतन्य शक्ती, प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय. आणि संथ गतीने श्वास सोडताना आपला सगळा आळस, मरगळ, भीती, दुखणे या श्वासासोबत बाहेर सोडत आहोत. शरीर आणि मनाने स्थिर होऊन आपल्या साधनेला सुरुवात करीत आहोत. अलगद डोळे उघडूया. समोर असलेल्या ओमकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. त्यातून निर्माण झालेली किरण अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा मंत्रांचा बीजमंत्र ओम. अलगद डोळे मिटूया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे. गणेश रूपी ओमचं
मनन स्मरण चिंतन. ओम दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन. 3 ओंकार एका लागोपाठ एक, अगदी हळू आवाजात तुम्हालाच तुमचा आवाज ऐकू येईल. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडत 3 उच्चार लागोपाठ. औं. 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 आंतरिक सजगता. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त मान हलकीशी पुढे झुकवायची आहे. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्यनियमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा मोक्षप्राप्ती आणि इच्छा प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, ईश्वर प्रणिधान. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद घेऊया. आपल्या शरीराबद्दल एक कृतज्ञता भाव, जे आपल्याकडून 1 तास योग्य अशी साधना करून घेणार आहे. सावकाश कमरेतनं श्वास घेत सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या कळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपलं. दोन्ही पाय समोर घेऊया आणि विश्रांती घेऊया. मान मागे सैल सोडायची. रिलॅक्स करणार आहोत आपण नौकाचालन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हातांची मुठी वळवून घ्यायच्या. तर आता ह्या मुठी वळवताना आपले दोन्ही हात जास्तीत जास्त हाताची बोटं स्प्रेड करा. जास्तीत जास्त स्ट्रेच करा. अंगठा आत घ्या आणि मग त्यावर 4 बोटं फोल्ड करून घ्या. बरोबर. ठीक आहे. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत. हलकसं मागे जायचंय आणि कमरेतनं पुढे घ्यायचं. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचे मध्ये येऊन. पुन्हा दोन्ही हात स्ट्रेट असतील कोपऱ्यातनं सरळ आणि आता पुढे जायचंय आणि तसंच मागे यायचं. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचं. आता दोन्ही हात सपोर्टसाठी मागे द्यायचे आहेत. मागे न्यायचे. ठीक आहे. आता उजव्या पायाची जी टाच आहे ती आपल्याला डावा पायाचा अंगठा आणि मधलं बोट जे आहे तिथे फिक्स करायची आहे. उजव्या पायाची टाच. उजवा पाय वर उचलायचा. हा. आणि त्याची टाच डाव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट जे आहे तिथे फिक्स करून घ्यायचे. ठीक आहे. आणि आता आपल्याला थोडंसं रोलिंग करायचंय. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे आपण हे रोलिंग करणार. तर सुरू करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे जाताना आपला उजवा हात वर असेल आणि उजवीकडे येताना डावा हात वर. अशा प्रकारे रोलिंग करायचं. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. स्टॉप. मध्ये येऊन थांबा. ठीक आहे. उजवा पाय सावकाश खाली घ्या.
आता डावा पाय मध्ये येऊन थांबायचं 10 टाइम. आता विरुद्ध बाजू. डाव्या पायाची टाच उजव्या पायाचा अंगठा आणि मधलं बोट तिथे फिक्स करून घ्यायची आहे. आणि अगेन रोलिंग 10 टाइम. सुरू करूया. 1, 2, 3, 4, व्हेरी गुड. 5, 6, 7, 8, 9 अँड 10. स्टॉप. मध्ये येऊन थांबा. छान केलं. आता आपला डावा पाय खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती घ्या. बघा आपण ही जी कृती केली त्याच्यामुळे आपले थाय मसल्स, कमरेचे स्नायू थोडेसे मोकळे व्हायला सुरुवात होते. आणि त्याचबरोबर आपण हात सुद्धा डोक्याच्या दिशेने वर नेतो, तिथे एक स्ट्रेच येतो. त्यामुळे आपले जे बाजूचे वायुकोश आहेत ते आपले मोकळे व्हायला सुरुवात होते. करणार आहोत आपण आता चक्की चालन. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. आता ज्या कुणाला पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र चक्की चालन करताना काळजी घ्यायची. जिथे आपण 5 वेळा राऊंड करणार आहोत त्यांनी फक्त 2 वेळाच राऊंड करा. ठीक आहे. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. आता बाकीच्यांनी आपले पाय जास्तीत जास्त स्ट्रेच करायचे. पावलं स्वतःकडे खेचून घ्या. म्हणजे तुमच्या काफ मसल्स वरती एक छान ताण येतो. ठीक आहे. हाताची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आणि आता सुरुवात करायची. थोडंसं पुढे जायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोल फिरायचं क्लॉकवाईज. 1, 2. जास्तीत जास्त कमरेतनं पुढे तुमची हाताची पकड जास्तीत जास्त जमिनीकडे जाऊ दे. 3. आणि आपले हात पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. 4 अँड 5. ओके. बघा आता बऱ्याचशा जणांचं काय होतंय, असंच करतायत ते. तर वरच्या वर न गोल फिरवता बघा पूर्णपणे खाली जायचं आणि जास्तीत जास्त लोअर बॅक मधून पुढे आणि मागे नेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बरं, ज्यांना पाठीचा आणि लंबर स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांचं वरच्यावर हल्लं तरी चालेल. ज्यांना कुठलाच त्रास नाहीये त्यांनी मात्र जास्तीत जास्त पुढे गोलाकार फिरण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सुरुवात करूया. थोडंसं पुढे व्हा. आपले हात हलकेसे खाली घ्या. हा, आणि आता सुरू करा. हाताची पकड डाव्या पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. अँटी क्लॉकवाईज. 1, 2. ओके. 3, 4. हात कोपऱ्यात सरळ. छान. अँड 5. 5 टाइम झालं की थांबा. हात खाली घ्या. पावलं रिलीज करा. आणि दोन्हीही पावलं जुळून बटरफ्लाय, ज्याला आपण भद्रासन म्हणतो, ती स्थिती धारण करायची. जेव्हा आपण गुडघे मांड्या जास्तीत जास्त वर खाली करतो तेव्हा ती बटरफ्लाय मुवमेंट होते. आणि जेव्हा आपण या आसनामध्ये स्थिर बसतो तेव्हा त्याला भद्रासन असं नाव आहे. आपले गुडघे आणि मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडण्याचा प्रयत्न करा. बरं, आता आपल्याला स्थिर थांबायचंय म्हणजे आसनामध्ये बसायचंय. त्यामुळे कुठलीही हालचाल न करता पाठकणा सरळ, मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटून घ्या. बंद डोळ्यांनी आपण जे आता स्थिती धारण केली आहे ती आपल्याला किती कम्फर्टेबली जमली आहे, आपण किती स्थिर आहोत या स्थितीमध्ये हे आपलं आपण तपासून पहा. बरं, आता इथे खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे. खांदे रिलॅक्स, पाठकणा रिलॅक्स. आपला जो जास्तीत जास्त ताण आहे तो आपल्या पेल्विक रिजन मध्ये आलेला आहे. काफ मसल्स वरती हलकासा प्रेशर आहे, गुडघ्यांवरती ताण आहे. या सगळ्याची अनुभूती स्त्रियांसाठी अतिशय लाभदायक आहे हे आसन. सावकाश डोळे उघडायचे आणि आता थोडंसं आपण श्वासाकडे लक्ष देऊन डायनॅमिक हालचाल करणार आहोत. श्वास घेत घेत गुडघे मांड्या जास्तीत जास्त वर घ्यायच्या आणि श्वास सोडत सोडत जमिनीकडे प्रेस करायच्या. श्वास घेत घेत वर घ्या आणि श्वास सोडत सोडत जमिनीकडे प्रेस करा. करेक्ट. पुन्हा श्वास घेत घेत वर, श्वास सोडत जमिनीकडे प्रेस. श्वास घेत वर, खाली, वर, खाली. आणि आता हळूहळू तुमचा स्पीड वाढवा तुमच्या क्षमतेप्रमाणे. जसं फुलपाखरू बागेमध्ये एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडतं त्याप्रमाणे ही आपली पायाची मुवमेंट दिसते अप अँड डाऊन करताना. व्हेरी गुड. छान. पाठकणा सरळ, सावकाश हळूहळू हळू कृती थांबायचंय. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसा. ज्यांना अवघडल्यासारखं वाटत असेल त्यांनी साधी मांडी घाला. ठीक आहे. आपण करणार आहोत नेक रोटेशन. ज्यांना अनकम्फर्टेबल वाटतंय त्यांनी साधी मांडी घाला. नेक रोटेशन साठी मान मध्यभागी आहे.
पुन्हा कॉन्ट्राइंडिकेशन सांगतेय, सर्वायकल असेल तर फक्त मान उजवीकडे डावीकडे अशाच प्रकारे वरच्या वर फिरवून घ्या. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. डोळे अलगद मिटून घ्या आणि सुरू करूया क्लॉकवाईज रोटेशन. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. पुढे आल्यानंतर अँटी क्लॉकवाईज 1 राऊंड. मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. अगेन क्लॉकवाईज, मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं पण 3 वेळेला रोटेशन करूया. पुन्हा डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा उजवीकडून डावीकडे सावकाश आणि अँटी क्लॉकवाईज, डावीकडून मागून उजवीकडून पुढे. हे झालं की थांबायचं. मान सरळ करायची, डोळे मिटून घ्यायचे. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या. श्वासाकडे लक्ष. सावकाश डोळे उघडायचे, दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि विश्रांती. मान मागे सैल होऊया, रिलॅक्स होऊया. आज आपण करणार आहोत जानू शिरासन आणि पश्चिमोत्तानासन. दोन्हीही आसनं जी आहेत ही फॉरवर्ड बेंडिंगची आहेत. तर आपण जानू शिरासन जे आहे हे आज आपण परिवृत्त जानू शिरासन. परिवृत्त म्हणजे काय, तर साईडवर्ड बेंडिंगचा आपण ही कृती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ज्यांना सायटिकाचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे आणि त्याचबरोबर लंबर स्पॉन्डिलिसिस किंवा सर्वायकलचा त्रास असेल, त्यांनी मात्र करताना काळजी घ्यावी. यथाशक्ती प्रयत्न करावा. अगदीच शांत न बसता प्रयत्न करायला हरकत नाहीये. तर सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. ठीक आहे. तर आधी दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल, सॉरी उजवा नाही, डावा पाय, सॉरी बाय मिस्टेक. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या, म्हणजे तुमचा उजवा पाय सरळ आहे. ठीक आहे. आता सगळ्यांचा उजवा पाय समोरच्या बाजूने सरळ आहे. तर आता आपल्याला हा उजवा पाय उजव्या बाजूने सरळ करायचा आहे. जमिनीला घासत घासत तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा उजवा पाय उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करा. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हर ट्राय नको. तुमच्या म्हणजे क्रॅम्प येण्याची शक्यता असते जेव्हा आपण पाय असा साईडला सरळ करतो त्यावेळेला. म्हणून यथाशक्ती प्रयत्न. ठीक आहे. जास्तीत जास्त उजवा पाय उजवीकडे आपण नेलाय. आता आपल्याला उजवा हात उजव्या मांडीवर ठेवायचा आहे. उजवा हात उजव्या मांडीवर, पाठकणा सरळ. उजवा हात पायाला घासत घासत उजव्या पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. जर आपला हात पावलापर्यंत पोहोचत नसेल तर अँकल, पोटरी किंवा गुडघा तुमचा जिथपर्यंत हात सरळ जातोय तिथपर्यंत न्यायचा आहे. ठीक आहे. जिथपर्यंत हात तुमचा कोपऱ्यातनं सरळ जातोय तिथपर्यंत न्यायचा आहे. ठीक आहे. शक्य असेल तर उजव्या पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल, बोटापर्यंत हात जात नसेल तर खाली ठेवा तुमचा अँकल, पोटरी किंवा गुडघ्याच्या इथे. ठीक आहे. आता आपला डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श तुमच्या डाव्या कानाला होऊ देत. ठीक आहे. आता जेवढं तुम्हाला उजव्या बाजूने खाली जाता येईल तेवढं नेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या उजव्या हाताचं कोपर तुमच्या उजव्या गुडघ्यापर्यंत थोडासा असा बेंड करा. हा, बरं. आता हात खाली घ्या सगळ्यांनी. खाली म्हणजे उजवा जो हात आहे तो थोडासा रिलीज करा. डावा हात तसाच राहू देत. उजवा हात थोडासा रिलीज करा खांद्यापासनं. हा हा, येऊ देत खाली. बघा माझा तुम्हाला दिसतोय की हाताचं कोपर उजव्या गुडघ्याजवळ गेलंय. हा, येऊ देत. अजून थोडासा फोल्ड होऊ देत. आणि आता इथे यथाशक्ती थांबा. हात कोपरात सरळ, थोडासा हात फोल्ड वाटतोय डॉक्टर सर. तुमच्या उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश मध्ये या, सावकाश सावकाश मध्ये या. आता उजवा पाय तसाच जमिनीला घासत घासत समोर आणा. डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्यायची आहे. थोडा वेळ विश्रांती. थोडंसं पावलामध्ये हवं असेल तर हालचाल करून घ्या. थोडासा उजवा पाय तुम्हाला जड जाणवेल डाव्या पायाच्या तुलनेमध्ये. आणि आता ही स्कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आता उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय.
आता डावा पाय जमिनीला घासत घासत आपल्याला डाव्या बाजूने सरळ करण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. तुम्हाला जेवढं सरळ नेता येईल तेवढं नेण्याचा प्रयत्न. ठीक आहे. तुमची उजव्या पायाची जी टाच आहे ती जास्तीत जास्त शरीराच्या जवळ असेल. डावा हात डाव्या मांडीवर ठेवायचा आहे. डावा हात पायाला घासत घासत पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. अँकल, पाऊल किंवा पायाची बोटं, तळपाय, टाच जे तुम्हाला पकडता येईल ते पकडायचा प्रयत्न करा. डावा हात उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करण्याचा प्रयत्न. थोडंसं डाव्या बाजूने आपण बेंड होतोय. डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याजवळ थोडंसं आपल्याला बेंड करायचंय. हा म्हणजे हात तो तुमचा सरळ जरी नाही राहिला तरी चालेल. तो हलकासा बेंड झाला तरीही चालेल. ठीक आहे. नजर समोर, मान समोर, नजर समोर. आता आपली पूर्णपणे उजवी बाजू साईडने पूर्णपणे स्ट्रेच झाली आहे. ओके. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू सावकाश मध्ये यायचंय. हात खाली. डावा पाय जमिनीला घासत घासत समोर येईल. उजवा पाय सरळ करायचा आणि थोडा वेळ विश्राम. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स व्हा. इथे आपला पूर्णपणे साईडवर्ड बेंड होता. आता आपण फॉरवर्ड बेंड घेणार आहोत. तर मी दाखवते आपल्याला हे कसं करायचंय, मग आपण करूया सगळे एकत्रित. तर ज्यांना पुन्हा सांगते पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे, लंबर स्पॉन्डिलिसिस असेल, त्यांनी फॉरवर्ड बेंड करणं टाळायचंय. ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा फॉरवर्ड बेंड अवॉइड आहे. ठीक आहे. तर इथे बघा, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता आपण इथे थोडीशी आधी डायनॅमिक कृती करणार. म्हणजे आपल्याला हात वर न्यायचे, थोडस मागे जायचं आणि पुढे जायचं. मागे जायचं, पुढे व्हायचं. असं आपण 2 वेळेला करणार. ठीक आहे. तुमचे हात जे आहेत हे जास्तीत जास्त पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, लोअर बॅक मधून पुढे जायचंय. कुठेही आपल्याला आपलं डोकं पुढे घ्यायचं नाहीये. लोअर बॅक मधनं पुढे जायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे करणार. आणि तिसऱ्या वेळेला जेव्हा आपण हात मागे घेऊ पुढे जाणार, त्यावेळेला दोन्हीही हातांनी दोन्हीही पावलं पकडायचा प्रयत्न करा. जर पावलं पकडता येत नसतील तर हात जमिनीकडे सैल सोडा आणि शेवटी तुमची हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा आणि आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा. उलट चाल करताना हळूहळू तिथल्या तिथेच सरळ व्हायचं. आता जे आपण करतोय पश्चिमोत्तानासन, तर याच्याने आपली पचन संस्था जी आहे ही अधिक काम करायला सुरुवात करते. तुमच्या पाठीचा कणा जो आहे तो अधिक फ्लेक्सिबल व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रिव्हेंटिव्ह आहे. ठीक आहे. करूया आता सुरुवात. प्रत्येकाने आपली क्षमता ओळखायची आहे आणि त्याप्रमाणे करायचं. 2 वेळेला आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आणि तिसऱ्या वेळेला आपण या आसनामध्ये स्थिर होणार आहोत. सुरू करूया. आधी हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक श्वास भरून घेऊन हलकसं मागे जायचंय आणि श्वास सोडत पुढे जायचं. करेक्ट. पुन्हा श्वास घेत वर या. श्वास सोडत पुढे व्हा. आणि आता लास्ट राऊंड. श्वास घेत आपण वर येतोय, मागे जातोय आणि श्वास सोडत पुढे जाताना तुम्हाला तुमचं पाऊल, पायाची बोटं, टाच किंवा अँकर पकडा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा. लोअर बॅक मधून तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि मग शेवटी तुमची हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. ओके. हात खाली जमिनीकडे सैल सोडलेत ना तरीही चालेल. छान. ओके. व्हेरी गुड. छान प्रयत्न आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, त्यांचा प्रयत्न दिसतोय. व्हेरी गुड. सावकाश रिलीज करायचंय. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा आणि रिलॅक्स व्हा. बघा पोटावरती जो प्रेशर येतो, पाठकड्यावर ताण येतो, तर थोडासा रिलीज होऊ दे. सगळ्यांनी आता स्टँडिंग मध्ये यायचंय. यालाच कॉम्प्लिमेंट करणं आपण आता दुसरं आसन करणार. सगळ्यांनी स्टँडिंग मध्ये या. उठून उभं राहा. आता आपण जो फॉरवर्ड बेंड घेतला यालाच आपण एक कॉम्प्लिमेंट करणार पुढचं आसन करणार आहोत. ते म्हणजे
बद्ध हस्तासन. तर हे बद्ध हस्त म्हणजे काय, तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली जातात आणि हलकासा बॅकवर्ड बेंड घेतला जातो. तर मी दाखवते तुम्हाला, मग आपण एकत्रित करू. तर इथे बघा, पाय जोडून घ्यायचे. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला कृती नीट दिसेल. हा, आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये बघा अशी गुंफून घ्यायची. ठीक आहे, की हे दिसलं प्रत्येकाला. आता बघा, मी थोडीशी साईडला उभी राहते म्हणजे तुम्हाला पुढची नीट दिसेल. त्यानंतर आपली ही हाताची जी पकड आहे ना, ती थोडीशी सीट पासून बघा मी लांब घेतली. हा, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. हे झालं की आपल्याला हळूहळू थोडंसं बॅकवर्ड बेंड घ्यायला सुरुवात करायची. म्हणजे इथे तुमचे खांदे एकमेकांच्या जवळ येतील आणि आपले हात जास्तीत जास्त जमिनीकडे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा. मान मागे सैल सोडायची. बघा, पोट कुठेही पुढे न येता आपण फक्त आपल्या पाठकड्यातनं बॅकवर्ड बेंड घेतोय आणि चेहरा सिलिंगला समांतर. उलटखाल करताना आधी मान सरळ करायची, खांदे रिलॅक्स करायचे आणि मग हातांची बोटांची गुंफण सोडून द्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हा बॅकवर्ड बेंडचा बद्ध हस्त जे आहे हे आसन करायचं आहे. जे आता आपण नुकतंच आसन केलं त्याला हे कॉम्प्लिमेंट करणार आहे. ठीक आहे, तर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पूर्णपणे मानेचा आणि पाठीचा त्रास आहे, त्यांनी फक्त एवढ्या स्थितीमध्ये थांबायचं. त्यांनी अजिबात तुमच्या पाठकण्याला प्रेशर द्यायचा नाहीये. ठीक आहे, ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी. सुरू करूया आता सगळ्यांनी. दोन्ही पाय जोडून घ्या. यथाशक्ती प्रयत्न असेल, ओव्हरट्राय नको. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि आपल्या सीट पासून थोडीशी लांब ठेवा. याच्यामुळे काय होतंय, तुमचे खांदे जे आहेत ते मागून एकमेकांच्या जवळ आले. समोर मग आपल्या आपल्या संपूर्ण चेस्ट भागाचं, थोरॅसिक रिजनचं पूर्णपणे ताण आलेला आहे, ते स्ट्रेच आलं. आता हळूहळू आपले हात जमिनीकडे ताणण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त जमिनीकडे स्ट्रेच करायचे. तुमची मान, तुमचा चेहरा सिलिंगला समांतर येईल. पोट पुढे न घेता ही कृती करण्याचा प्रयत्न करा. छान, व्हेरी गुड. नॉर्मल श्वास चालू ठेवा. असं इमॅजिन करायचंय की आपल्या हातावर कुणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात अजून जमिनीकडे स्ट्रेच होत. छान, व्हेरी गुड, सुंदर. अजून थोडस हात थोडेसे लांब असू देत मानेसर, थोडेसे अजून सीट पासून लांब घ्या. बाकीच्यांचं ठीक दिसतंय. हा, ओके. रिलीज, रिलॅक्स. सावकाश आधी मान सरळ करा. तुमची हाताची पकड सीटच्या जवळ घ्या आणि खांदे रिलॅक्स करा. हातांची बोटं जी एकमेकांमध्ये गुंफवली ती सोडून द्या आणि विश्राम. रिलॅक्स. श्वासाकडे लक्ष. बघा, ह्या आसनामध्ये थोडंसं आपल्याला मोकळं वाटतं. अधिक पाठकळ्यावरती जो प्रेशर येतो, गळ्यावरती ताण येतो, त्यामुळे थायरॉइड उपचारात्मक आहे हे आता जे आपण आसन केलं ते. थोड्या वेळ विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे सगळ्यांनी. दोन्ही पाय जोडून घ्या. ठीक आहे, आपल्या हातांची बोटं जी आहेत त्या हातांच्या बोटांची मूठ वळून घ्यायची. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. दोन्ही हातांच्या बोटांची घट्ट मूठ वळून घ्यायची. नजर समोर, मान मध्यभागी. आपण एका रेषेमध्ये आहोत. ठीक आहे, आता दोन्ही हात समोर घ्यायचे. दोन्ही हात समोर. ठीक आहे, आता आपल्याला हात आपले फोल्ड करायचे. तुमची हाताची कोपरं जी आहे ती तुमच्या छातीच्या रेषेमध्ये येतील. ठीक आहे, आणि दोन्ही हात साधारण 90 डिग्री आपले जमिनीला पॅरलल आहे. आता आपल्याला काय करायचंय, श्वास घ्यायचा आहे. श्वास घेत आपल्याला हात पुढे घ्यायचे जोरात आणि श्वास सोडत मागे घ्यायचे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. आणि थोडस आपण हे जर्क देऊन करणार आहोत. हा, ठीक आहे, याच्याने काय होतं, आपले शोल्डर, आपला एल्बोज याच्यामध्ये एक छान असं एक्सरसाइज होते. हा, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. थोडस जर्क द्या. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 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 दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही हात खाली. आणि आता आपण करणार आहोत फुल हँड रोटेशन.
तर सुरुवात आपण उजव्या हातापासून करूया. दोन्ही हातांच्या मुठी वळून घेतल्या. ठीक आहे. आता फक्त उजवा हात आपण गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज मागून पुढे 5 4 3 2 1 स्टॉप. डावा. ठीक आहे. डावा समोरनं पुढे क्लॉकवाईज 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज 5 4 3 2 1. आता दोन्ही हात एकत्रित गोलाकार फिरवायचे. सुरू करूया. थोडंसं आता श्वासाकडे लक्ष देऊन करूया. श्वास घे. हात समोरनं वर येतील. श्वास सोडत मागनं पुढे येतील. ठीक आहे. श्वास घे. वर. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. पुन्हा हात खाली आहेत. आता श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 2 3 4 5 स्टॉप. हाताच्या मुठीच्या वळवल्या ते सोडून द्या आणि रिलॅक्स हो. विश्राम. करणार आहोत आपण एक पादतोलासन. ठीक आहे. आज आपण ताडासन केलं नाहीये म्हणून त्याच्याच जवळपास जाणारं हे आसन आहे. तर सोपं आहे. आपण एकत्रित करू शकतो. फक्त ज्यांना असं वाटतंय की आपला तोल जाईल, थोडस आपल्याला इम्बॅलन्स वाटेल, तर त्यांनी भिंतीचा आधार घ्या आणि हे आसन करा. तर दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. हे आसन आपली इम्युनिटी वाढवायला, त्याचबरोबर आपल्या शरीरातली मरगळ जी आहे ती कमी करायला, आपलं बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन सुधारण्यासाठी हे आसन आपल्याला लाभदायक ठरतं. कॉन्ट्रा इंडिकेशन विशेष असे काही नाहीये. अगदीच गुडघे दुखीचा त्रास असेल तर मात्र करताना काळजी घ्यायची आहे. आता दोन्ही पाय जोडलेत. हात शरीराच्या जवळ आहेत सगळ्यांच्या. आता दोन्ही हात खांद्यातून सरकतात. आडवे. ठीक आहे. आता आपला उजवा जो पाय आहे तो वर उचला. त्याचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. बघा इथेच आपल्याला कळतं की आपला बॅलन्स किती राहतोय. जमिनीला पॉइंटेड. पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड करा. हा खाली खाली स्ट्रेच करा. तुमचा अँकल जॉईंट जो आहे तो जमिनीकडे स्ट्रेच होईल. ठीक आहे. इथे तुमची नजर एका बिंदूकडे स्थिर करा. तुम्हाला स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवायचंय. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये घ्या. करेक्ट. आता इथे वाटतोय की आपला तोल जातोय तर भिंतीचा आधार घ्या आणि भिंतीला टिकून उभं राहा. जास्तीत जास्त स्ट्रेच. जास्तीत जास्त ताण. भिंतीला टिकून उभं राहायला हरकत नाही असं. 5 काउंट होल्ड. 5 4 3 2 1 रिलीज. हात खाली. उजवा पाय खाली. हात तसेच खांद्यातनं सरळ ठेवायचे. फक्त उजवा पाय खाली घ्यायचा. कारण की हेच आसन आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचंय. ठीक आहे. आता इकडे आपल्याला कळलंय की कुठे आपला बॅलन्स जातोय तर तुम्हाला भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाही. ठीक आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत. हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करूया. गुडघ्यातनं वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीला स्ट्रेच करायचंय. पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड करा. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप होऊ देत म्हणजे बॅलन्स सांभाळला जातो. आता हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. खूप छान जमते आपल्याला हे आसन. ही भावना आपल्या मनामध्ये. नॉर्मल श्वास चालू ठेवा. अँड 5 काउंट होल्ड. 5 4 3 2 1 रिलीज. हात पूर्णपणे खाली. डावा पाय खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. श्वासाकडे लक्ष द्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. बघा थोडंसं खांद्यावरती प्रेशर होतं. आपले सगळे स्नायू व्हर्टिकली स्ट्रेच होते. या सगळ्याची अनुभूती सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचे. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या.
तर आपल्याला आता करायचं आहे उत्तान वक्रासन. तर हे जे आसन आहे हे ट्विस्टिंग वाला आसन आहे. थायरॉइड आणि डायबिटीज उपचारात्मक आसन आहे आणि त्याचबरोबर या आसनामुळे आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटतं. कॉन्ट्राइंडिकेशन विशेष असे काही नाहीयेत ह्याचे. अगदीच स्लिप डिस्कचा त्रास आहे. प्रचंड तीव्र पाठदुखी आहे. म्हणजे आताही जर तुम्हाला असं वाटतंय की माझी पाठ दुखतीये, तर मात्र ओव्हर ट्राय न करता यथाशक्ती प्रयत्न करायचा. तर मी दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया. तर इथे पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. त्यानंतर आपले दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करायचे. आपल्या टाचा ज्या आहेत ह्या जास्तीत जास्त सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. आपले पावलं, गुडघे आणि मांड्या ह्या एकमेकांच्या अगदी जवळ असतात. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. ही पकड आपल्या डोक्याच्या मागे द्यायची. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपले जोडलेले पाय हे उजवीकडे आणि मान डावीकडे. बघा समोर तुम्हाला दिसेल गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी आणि पावलावर पाऊल आहे. खांदे कोपरं कुठेही वर न उचलता डाव्या बाजूने डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा मी प्रयत्न केला. इथे आपला पूर्णपणे पाठकणा आणि ओटीपोटावर ट्विस्ट येतो. हे झालं एका बाजूने. दुसऱ्या बाजूने पण बघा. सावकाश पुन्हा मान सरळ करायची, पाय मध्ये येतील. टाचा थोड्याशा सीटपासून लांब जातात, त्या पुन्हा जवळ ओढून घ्यायच्या. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या डोक्याच्या मागे आणि त्यानंतर जोडलेले पाय डावीकडे आणि मान उजवीकडे. बघा अशा प्रकारे आपल्याला करायचा प्रयत्न करायचा आहे. जे पहिल्यांदा करत असतील त्यांचे गुडघे मांड्या थोडेसे वर तरंगू शकतात, पण हरकत नाहीये. प्रॅक्टिसने ते नक्की होईल. मग उलट चाल करताना पाय मध्ये, मान मध्ये, हात खाली घ्यायचे, दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे. हे आसन करताना कुठेही आपली श्वासाची गती, हृदयाची गती वाढत नाही. आरामदायी आसन आहे. तर सगळ्यांनी एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचा आहे. बरं आता इथे आपली जागा आपल्याला पुरेशी आहे का, व्यवस्थित आहे का आपल्याला करताना, नीट जमतंय का हे तपासून बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला ऍडजस्ट करा. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान उजवीकडे डावीकडे किंवा डोळे अलगद उघडून घ्या. त्या शांत नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय. पण आता हे करण्याआधी आपण करणार आहोत उत्थित एक पादासन आणि द्विपादासन. तर याच्यामुळे तुमचे कोर मसल्स अधिक बिल्डअप व्हायला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचं आहे, पोटाचं जे वाढलेला भाग आहे तो कमी करायचा असेल, त्याच्यासाठी हे अतिशय लाभदायक आहे. तर ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा किंवा कमरेचा त्रास आहे त्यांनी काय करा, आपले हात जे आहेत हे आपल्या कमरेखाली घ्या. ठीक आहे. ज्यांना कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी आपले हात कमरेखाली घ्या आणि ही कृती करा. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ ठेवायचे. ठीक आहे. आणि आता फक्त एक एक पाय आपण फक्त 30 डिग्री वर उचलून होल्ड करणार आहोत. हा फक्त उजवा पाय 30 डिग्री वर उचला. जमिनीपासून जास्त वर पण नाही आणि खाली पण नाही. थोडस खाली घ्या. 30 डिग्री वर तुमच्या थाय मसल्स वरती प्रेशर येऊ दे. इतका आपल्याला तो वर घ्यायचा आहे आणि तुमच्या कोर मसल्स वरती सुद्धा प्रेशर येऊ. ठीक आहे. आता इथे 10 काउंट होल्ड करा. फक्त उजवा पाय आपण वर उचललाय, गुडघ्यातनं सरळ आहे अँड 10 काउंट होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. उजवा पाय खाली, सावकाश खाली. विरुद्ध बाजूने. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ घेऊन फक्त 30 अंश वर उचलायचा आहे. हा जास्त वर पण नाही, जास्त खाली पण नाही. 30 डिग्री वर फक्त उजवा पाय, सॉरी डावा पाय. अँड 10 काउंट होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. डावा पाय खाली घ्या. आता बघा हे आपल्याला एकदम सोपं वाटलं. उजवा आणि डावा पाय वर उचलणं अगदी सोपं होतं. खरी मजा तर आता पुढे आहे.
दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. पुन्हा सांगते, ज्यांना पाठकणा कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी आपल्या हाताचा सपोर्ट कमरेच्या खाली घ्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय एकत्रित 30 डिग्रीवर उचला. नाही जास्त वर ना जास्त खाली, अजून थोडेसे खाली घ्या. खाली 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 एवढेच सर, पाय खाली एवढे जास्त वरती दिसतात. ओके, तुमच्या कोर मसल्स वरती प्रेशर येतोय, थाय मसल्स वर प्रेशर आहे. अँड होल्ड, ब्रिदिंग होल्ड करायचं नाहीये, फक्त या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. पाय खाली घ्या अँड रिलॅक्स. माझ्या ज्यांचे पाय खरंच 30 डिग्रीवर असतील ना, तर त्यांच्या प्रचंड प्रेशर आला असेल तुमच्या ओबिटोटावर, थाय मसल्सवर. थोडीशी श्वासाची गती पण वाढली असेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. इथे पूर्णपणे आपल्या कमरेपासूनचा जो भाग आहे तो एंगेज झाला होता. तिथे पूर्णपणे एनर्जी लागली होती. तर या उत्ताना वक्रासन थोडस रिलॅक्सिंग आसन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. टाचा आपल्या जास्तीत जास्त सीटच्या जवळ येऊ दे. हाताच्या आधाराने टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. पावलं गुडघे मांड्या एकमेकांना जोडलेल्या असतील. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ती पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण शिकलो त्या. खांदे आणि कोपरं जमिनीवर स्थिर आणि रिलॅक्स असतील. ठीक आहे. आता आपले जोडलेले पाय उजवीकडे जातील आणि मान डावीकडे. तिथल्या तिथे आपण ट्विस्टिंग करतो. आपले पाय उजवीकडे, मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. खांदे कोपरं कुठेही वर न चढता आपल्याला जेवढं ट्विस्ट होता येईल तेवढं होण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. हा, बघा तुमच्या गळ्यावरती डाव्या बाजूने प्रेशर आहे, उजव्या बाजूने ताण आहे. पाठकणा, पोटीपोट या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक हलकसं ट्विस्ट जाणवेल. डावी बाजू आपली गुडघ्यापासून कोपरापर्यंत स्ट्रेच नाहीये. उजवी बाजू जमिनीकडे रिलॅक्स सोडायची, डोळे मिटून घ्यायचे. वेग धरणं आणि प्राण धरणं. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेताना अजून जमिनीकडे सैल सोडवायचे संपूर्ण शरीर. श्वास सोडताना रिलीज. श्वास घेताना सोडतो. उलटचाल करूया सगळ्यांनी. सावकाश आपले पाय आणि मान मध्ये. टाचा पुन्हा लांब गेले असतील तर त्या हाताच्या आधाराने जवळवून घ्यायच्या. पुन्हा हातांच्या बोटांच्या मागे. आता जोडलेले पाय आपल्या डाव्या बाजूला, मान उजवीकडे. पुन्हा पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा ठेवण्याचा प्रयत्न करा. थोडेसे पायामध्ये अंतर राहत असेल, मांड्यांमध्ये अंतर राहत असेल तर नाहीये, पण आता पुढे आपल्याला हा टार्गेट ठेवायचा आहे की आपल्याला हे आसन परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघा आणि मग डोळे अंतर मिटून घ्या. आपली डावी बाजू जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडा. डोळे मिटून उजव्या बाजूवरती आलेला ताण डोळ्यापासून कोपरापर्यंत त्याचा अनुभव घ्या. गळ्यावर आता विरुद्ध बाजूने ताण आणि दाब जाणवतो. पाठकण्यावरती पुन्हा स्ट्रेस आहे आणि जोर श्वास. श्वास घेता, सोडता. छान. पूर्णपणे रिलॅक्स व्हायचं आहे. उलट चाल करा आता. सावकाश आपली मान आणि पाय मध्ये येतील. हातांच्या बोटांची गोठण सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्राम घ्या. बघा हे आसन करताना कुठेही आपली श्वास किंवा आपली हृदयाची गती वाढत नाही, शरीराचं तापमान सुद्धा वाढत नाही. थोडस रिलॅक्स विश्रांतीकारक आसन आहे. सावकाश किंवा कुठे लावूया आणि पोटावर करून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आपण करणार आहोत
अर्ध शलभासन आणि पूर्ण सुलभ भुजंगासन. शलभासन जे आहे हे सायटिका, पाठकणा आणि त्याचबरोबर कमरेची दुखणे असतील त्यांच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह आहे, उपचारात्मक आहे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त समोर एखादी उशी घ्यायला हरकत नाही. ज्यांना मानदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सूचना आहे. आता सगळ्यांनी दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी उशीचा आधार घ्या. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. पुन्हा सांगतेय, मानेचा त्रास असेल तर एखादी उशी किंवा नॅपकिन तुमच्या हनुवटीच्या खाली घ्या. ठीक आहे, बाकीच्यांनी आपली हनुवटी जमिनीला फिक्स करून टाकायची आहे. आता आपले दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. ओके, बरोबर. तुमची पावलं जी आहेत ती जमिनीला फ्लॅट आहेत. ठीक आहे, आता आपल्याला हनुवटी वर न उचलता कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तो जमिनीपासून वर उचलायचा. ठीक आहे, आपले खांदे जे आहेत ते थोडेसे जमिनीला पॅरलल घेतील एवढे आपल्याला ते वरच्या बाजूने स्ट्रेच करायचे. जमिनीकडे लूज न सोडता ते जमिनीला समांतर अशी आपल्याला दोन्ही खांदे ठेवायचे. हनुवटी जमिनीवर आहे आणि आता उजवा पाय गुडघ्याचा सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी वर न उचलता फक्त उजवा पाय मागच्या मागे आपण वर उचलला. व्हेरी गुड, छान छान. आता इथे फक्त पाय काउंट होल्ड करा, नॉर्मल श्वास चालू ठेवा. 5 4 3 2 1. उजवा पाय खाली घ्या. पुन्हा गुडघे मांड्या पावलं जोडून घ्या. खांदे आपण थोडे रिलॅक्स केले असतील तर ते पुन्हा एकदा जमिनीला समांतर येईल अशी वरच्या बाजूने स्ट्रेच करा. आणि आता डावा पाय राईट घेऊन जमिनीपासून वर. छान, व्हेरी गुड. बरं, हनुवटी कुठेही वर उचलायची नाही, ती जमिनीवर बसली. छान. अगेन 5 काउंट होल्ड. 5 4 3 2 1. रिलीज करा. सावकाश तुमचा डावा पाय खाली येऊ. हातांचा आधार जो मांडण्याच्या खांद्यावर सोडून द्या आणि त्या जागेवर थोडं विश्रांती. रिलॅक्स पूर्णपणे. आता इथे कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे आपली पूर्णपणे एनर्जी होती, आपण तो भाग पूर्णपणे एंगेज केला होता. आता आपण कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे तिथे आपण पुढची कृती करणार आहोत, सुलभ भुजंगासन. तर त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं तुमच्या छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत, कपाळ जमिनीवर आहे. आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. हाताचा सपोर्ट खाली जमिनीवरच लावते, नजर सिलिंग. आता आपल्या कमरेपासूनचा खालचा भाग रिलॅक्स आहे आणि आपली अपर बॉडी मध्ये आपण थोडस एंगेज केले आहे. छान. हाताची कोपरे खाली लावू. हा, आपण सुलभ कृती करतोय ना. तर पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवा. करेक्ट. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोड. एक 1 ते 2 श्वास यथाशक्ती थांबवायचे. उलट चाल करा. आता डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत तुमचं कपाळ जमिनीवर घेऊन दोन्ही हात खाली ठेवा आणि विश्रांती. एका जागावर थोडी विश्रांती घ्यायची. सावकाश एका कुशीला वळायचं आणि हाताच्या आधाराने बैठक स्थिती उभी. अगदी सावकाश पण. दोन्ही कान नंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे. काही सेकंद इथे थांबवा.
पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पाठ करणं सरळ, डोळे अलग मिटून घेऊया. चेहऱ्यावर जेंटली स्माईल. आपण आता जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागू. आपण जवळजवळ 50 मिनिटं ही संपूर्ण साधना करत होतो. स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत आपण जे काही केलं ते करताना कुठे आपल्याला दुखापत झाल्यासारखं वाटतंय का? जास्त ताण आल्यासारखं वाटतोय का? हे आपलं आपण तपासायचं आहे. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. एकदा खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया आपापल्या क्षमतेने आणि संथ गतीने सोडायचा. स्लोली, कम्प्लिटली रिलीज. आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करत आहोत. तर मुनी पतंजलीने प्राणायामाबद्दल काय सांगितलंय ते म्हणतात, तस्मिन सती श्वास प्रश्वास योगर्थी विच्छेद. म्हणजेच जो आपला रेग्युलर श्वास प्रश्वास चालू असतो त्या श्वास प्रश्वासाला आपण विच्छेद करतो, म्हणजे त्याला ब्रेक करतो, म्हणजेच तो प्राणायाम. त्याचबरोबर हठप्रतिपिका आपल्याला सांगते की ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या मनामध्ये अनेक विचार सुरू असतात. तर ह्या विचाराला नियंत्रण लगाम लावण्याचं जे काम आहे ते हे प्राणायाम करतं. त्याचबरोबर हठप्रतिपिका हा जो योग ग्रंथ आहे तो आपल्याला हेही सांगतो की जर तुम्ही योग्य प्रकारे प्राणायाम केला तर सगळे रोग तुमच्यापासून लांब राहतील, पण हाच प्राणायाम जर आपण अयोग्य प्रकारे केला तर सगळे रोग आपल्याला उद्भवतील. म्हणून प्राणायाम करताना नेहमी काळजीपूर्वक करायचा असतो. प्रत्येकाची श्वास घेण्याची सोडण्याची जी क्षमता आहे ही वेगवेगळी असते. ठीक आहे, त्यामुळे सगळेजण टेक्निक लक्षात घ्यायची, बाकी पुढची जी कृती आहे ती आपण आपापल्या क्षमतेने करायचं आहे. तर प्राणायामामध्ये श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण श्वास रोखून धरतो त्याला कुंभक म्हटलं जातं. तर कुंभक जे आहे हा ऍडव्हान्स कृती आहे जी आपण आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये घेणं शक्यतो तरी टाळतो, कारण की प्रत्येकाची त्रास हा वेगवेगळा असतो आणि एक लिमिटेशन येतं जेव्हा आपण ऑनलाईन वर्ग घेत असतो त्यावेळेला. म्हणून कुंभक शक्यतो तरी आपण आपल्या वर्गामध्ये घेत नाही. हा, पण अल्टरनेट ब्रीदिंग मध्ये जो एक स्लाइटली कुंभक लागतो तो आपला होतोच प्रत्येकाचा. तर ठीक आहे, तर श्वास घेण्याची जी कृती आहे ब्रीदिंग म्हणजेच पूरक अँड ब्रीद आउट म्हणजेच रेचक. तर आज आपण फक्त सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास हे हा जो प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून केला जातो तो आज आपण करणार आहोत. तर बघा, आपल्याला सूर्य म्हणजेच आपली उजवी नाकपुडी आणि चंद्र म्हणजे आपली डावी नाकपुडी. तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की हे क्रॉस कनेक्शन आहे. उजवी नाकपुडी जेव्हा आपली ऍक्टिव्हेट असते त्यावेळेला सूर्य म्हणजे काय तर ऊर्जेचा प्रतीक. आपण खूप ऍक्टिव्हेट असतो, बऱ्याचशा आपल्याला वेगवेगळ्या अशा म्हणजे सगळं काही करण्याची आपल्याला एक खुमखुम येत असते. आणि जेव्हा आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपण एक थोडंसं शांत असतो, थोडंसं आपलं कलात्मक आपण थोडंसं आपले विचार असतात. तर हे सगळं असा हा ह्या आपल्या उजव्या आणि डाव्या नाकपुडीचा प्रकार आहे. बघा, सायंटिफिकली आपण असं बघायला गेलं तर आपली प्रत्येक नाकपुडी ही दर 3 ते 4 तासाला त्याचं ब्रीदिंग चेंज होत असतं, बरोबर. तर जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा आपल्याला हे ब्रीदिंग आपण संतुलित करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा अनुलोम विलोम सारखे प्राणायाम किंवा आता आपण जो सूर्य अभ्यास, चंद्र अभ्यास किंवा सूर्यभेदन, चंद्रभेदन हे जे प्राणायाम आहेत हे आपल्या ज्या ह्या दोन्हीही नॉस्ट्रिल्स आहेत त्या बॅलन्स करण्याचं काम करतात, संतुलित करण्याचं काम करतात. ठीक आहे, तर आपण हळूहळू एक एक पायरी ह्या प्राणायामाची पुढे जात आहोत. तर आता आपण जे करणार आहोत तो म्हणजे सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. आपल्याला एकाच नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा करायची आहे.
त्याला प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा असंही म्हटलं जातं. बघा, आपला उजवा जो हात आहे त्याची पहिली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड करायची आणि ती अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. आपला अंगठा आणि 2 बोटं ही ओपन असतील. बरोबर. ही आहे आपली प्राणायाम मुद्रा. तर ज्यांना अर्थरायटिसचा त्रास आहे किंवा सांधेदुखीचा त्रास आहे, बोटं पटकन फोल्ड होत नसतील, तर त्यांनी काय करायचंय, अंगठा आणि पहिलं बोट ही फक्त 2 बोटं ओपन ठेवायची. ज्यांना अर्थरायटिस किंवा सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. अदरवाईज आपल्याला प्राणायाम मुद्रा करायची आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. तर बघा, जेव्हा आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आणि सोडणार त्यावेळेला ही जी 2 बोटं आहेत, या 2 बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची आहे. ठीक आहे. जेव्हा आपण उजवीने श्वास घेणार आणि सोडणार तेव्हा 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची. जेव्हा आपल्याला डावीने श्वास घ्यायचा आणि सोडायचा असतो त्यावेळेला उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. ठीक आहे. त्यासोबतच जेव्हा आपल्याला अल्टरनेट ब्रिदिंग करायचंय उजवी आणि डावी, तर त्यावेळेला एकदा डावी नाकपुडी बंद, अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, असं तुम्ही अल्टरनेट ब्रिदिंग करू शकता. ओके, लक्षात आलंय? ह्या प्राणायाम मुद्रेचा आपल्याला अशा प्रकारे उपयोग करून घ्यायचा आहे. आपण जर टेक्निकली बघायला गेलं तर ह्याचे खूप सारे वेगवेगळे फायदे आहेत. आपले 5 एलिमेंट्स आपल्या हाताच्या 5 बोटांमध्ये असतात. ते समजवायला गेली तर बराचसा वेळ आपला वाया जाईल. त्यामुळे फक्त बेसिक मी तुम्हाला सांगते. ठीक आहे? तर आपल्याला हे अशा प्रकारे अल्टरनेट ब्रीथिंग करायचं आहे. तर सुरुवातीला आज आपण करणार आहोत सूर्याभ्यास आणि चंद्राभ्यास. दोन्ही हातांची सुरुवातीला ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती आहे, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 5 मुख्य प्राण आहेत आणि 5 उपप्राण आहेत. हे संपूर्ण प्राण आपल्या शरीरामधली ऊर्जा, आपल्या हालचाली, आपण ज्या काही कृती करतोय त्या सगळ्यांवरती ह्या प्राणांचा मुख्य होल्ड असतो. त्या प्राणशक्तीला आपण मनापासून बदलून घेऊया. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित असतं. उद्या मी तुम्हाला प्राणायामाचा श्लोक सांगेन. आज आपण फक्त आपल्या ह्या शक्तीला वंदन करतोय. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. सुरुवातीला आपण करतोय सूर्याभ्यास. डावी नाकपुडी अलगद मिटून घेऊया. जेंटली प्रेस. डोळे अलगद मिटलेले, खांदे रिलॅक्स ठेवा. आता उजवीने आहे तो श्वास सोडून उजवीने खोलवर दीर्घ पूर्ण उजवीने श्वास भरून घ्या. उजवीनेच संथरेच घेतलेला श्वास उजवीनेच सोड. उजवीने खोलवर दीर्घ पूर्ण उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूर्ण उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूर्ण उजवीने संथरेच. आता सावकाश उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा तिथल्या तिथे आणि डावी नाकपुडी ओपन करा. आता डावीने आहे तो श्वास सोडून द्या. आपण करतोय चंद्राभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पूर्ण डावीने संथरेच. 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 लास्ट डावीने खोलवर दीर्घ पूर्ण आणि डावीनेच संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये आपली जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जायचे. एकदा आपण सूर्य अभ्यास केला आणि एकदा चंद्राभ्यास. ह्या दोन्हीही कृती करताना आपल्याला कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला आणि सोडला, उजवी की डावी, की दोन्हीही नाकपुड्याने आपण सहज श्वास घेतला आणि सोडला, हे आपलं आपण तपासून लावूया.
काही जणांची उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असेल, काही जणांची डावी, काही जणांच्या दोन्हीही नाकपुड्या ऍक्टिव्हेट असू शकतात. चेहऱ्यावर जेंटली स्माईल. आपण जी काही साधना करतोय त्या साधनेचा आनंद, समाधान त्या चेहऱ्यावर दिसू देतात. आता ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. साधी मांडी, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहेत, पाठकडा एका रेषेमध्ये आहे, मान मध्यभागी आहे, हाताची खांदे आणि कोपरं शिथिल आहे. आपण जी बैठक धारण केली त्या बैठकीमध्ये स्थिरता आणि शिथिलता, चेहऱ्यावर प्रसन्नता. पावलापासून मस्तिष्कापर्यंत स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. आपल्या बंद डोळ्यांसमोर अ, उ, म आणि चंद्रबिंबी असा 3.5 मात्रांचा ओम आणण्याचा प्रयत्न करा. आपल्या भूमध्यामध्ये, आयब्रो सेंटर मध्ये आपण हा ओम पाहण्याचा प्रयत्न करतोय. आपली जाणीव कमरेपासून ते नाभीपर्यंत घेऊन जाऊया. आपला हा संपूर्ण उजवा आणि डावा पाय जी आपण स्थिती धारण केली तो पूर्णपणे शिथिल करायचा आहे. तिथे असलेले महत्वाचे स्नायू आणि सांधे मनाने शिथिल करायचे आहे. हा संपूर्ण भाग शिथिल होण्यासाठी आपण देणार आहोत त्याला अकाराची जोड. एक श्वास भरून घ्यायचा आहे. आपली जाणीव पावलापासून आपल्या नेवल रिजन म्हणजेच नाभी प्रदेशापर्यंत असेल आणि श्वास सोडताना अ चा उच्चार करूया. आपल्या शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग शिथिल होत चाललाय. आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. आपल्या हातांची ज्ञानमुद्रा आहे. खांदे कोपरं शिथिल आहे. पाठकणा एका रेषेमध्ये आहे. आपला हा संपूर्ण शरीराचा मधला भाग शिथिल करूया. त्याला उकाराची जोड देऊया. आपली जाणीव कंठापासून आपल्या नेवल रिजन किंवा नेवल रिजन पासून कंठापर्यंत. एक श्वास घेऊन घ्यायचा आहे. जाणीव आपल्या शरीराच्या या मधल्या भागाकडे आणि श्वास सोडताना त्याला उकाराची जोड देऊया. ओ, आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जाऊया. आपला चेहरा शांत आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असेल. हा संपूर्ण भाग शिथिल होण्यासाठी त्याला देणार आहोत आपण मकाराची जोड. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत मकार. आपली जाणीव पावलापासून मस्तिष्कापर्यंत आणि संपूर्ण अ, उ, म एकत्रित 3 वेळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ, उ, म एकत्रित. अ, सहज श्वास भरून घेऊया. अ, एक सहज श्वास भरून घेऊया. अ, श्वासाची गती संथ लयबद्ध
आंतरिक सजगता वाढली आहे. मन शांत, स्थिर आणि एकाग्र झालं आहे. शरीर मनाच्या या शांत आणि स्थिर अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित, व्याधी विरहित आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, निरोगी आहे. मी आनंदी आहे आणि माझं संपूर्ण आयुष्य हे असं सुखी, समाधानी, आनंदी असणार आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. माझी जीवनामधली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, त्यासाठी मी योग्य आणि प्रामाणिक प्रयत्न करत आहे. माझ्या आई वडिलांचे, इष्टदेवतेचे, कुलस्वामिनी आणि गुरुजनांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. छाती पाहते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकून ओमच्या पहिले नतमस्तक समर्पण ईश्वर प्रणिधा. आपलं मनामध्ये शरणागती समर्पण करा. आपलं सर्व साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने इच्छाशक्तीने आपल्या दिवसाची सुरुवात करूया. सावकाश कमरेतने सरळ, दोन्ही हात खाली. हातांच्या गडगडांचं घर्षण निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये सावकाश डोळे एक दृष्टी समोर असलेल्या आपल्याकडे. हरिओम. धन्यवाद. भेटू योगा सकाळी 5:50 ला. सगळ्यांना शुभ दिवस. धन्यवाद. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.